पुढची बातमी. तुझा नवरा बाहेर असतो मग तू कसं काय मॅनेज करतेस? ऑफिसमध्ये एका महिलेवर कोणी अशी कमेंट पास केली तर? भर ऑफिसमध्ये साडीचा पदर पकडून महिलेकडे वाईट नजरेनं पाहिलं तर? तुमच्या धर्मातील महिला बुरखा घालत नाहीत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात असं ऑफिसमधल्या एका पुरुष कर्मचाऱ्यांनं मत मांडलं तर? या गोष्टी नुसत्या ऐकल्या तरी अनेकांचा संताप होईल. मात्र नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील पीडित महिलेला अशी शेरेबाजी सहन करावी लागत होती. कॉर्पोरेट जिहादचं सावज ठरलेल्यांचा जबाब ABP माझाच्या हाती लागलाय. आरोपींचा बुरखा फाडणारा हा जबाब नेमका काय आहे पाहूया आमचे प्रतिनिधी नम्रता दुबेचा हा स्पेशल रिपोर्ट. काय प्लेयर, काय करतेस? तू सुंदर दिसतेस म्हणून तुझ्या नवऱ्यानं तुझ्याशी लग्न केलेलं दिसतंय. नवरा बाहेर असतो मग तू कशी मॅनेज करतेस? मी तुझा नवरा असतो तर तुला कधी एकटं सोडलंच नसतं. तू आमच्या धर्मात ये, तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील. तुम्ही बुरखा घालत नाहीत म्हणून तुमच्यावर अत्याचार होतो. कोणत्याही महिलेला सहन होणार नाही अशी ही शेरेबाजी. मात्र नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील पीडित महिलेला नेहमीच अशा अश्लील आणि असह्य शेरेबाजीला सामोरं जावं लागायचं असं तिनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. नुसती शेरेबाजीच नाही तर काही आरोपींनी कधी साडीचा पदर पकडण्याचा प्रयत्न केला तर कधी शारीरिक लगट करण्याचा देखील प्रयत्न केला असा जबाब पीडित तरुणीनं पोलिसांना दिलाय. नाशिक TCS प्रकरणातील पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर धक्कादायक आरोप केले. तिनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार 2025 मध्ये क्वालिटी लीड या नात्यानं जयेश गुंजाळ आणि शाहरुख कुरेशी यांनी तिला 3 महिन्यांचं ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंगशी काहीही संबंध नसताना रजा मेनन नावाचा आरोपी जवळीक साधून खाजगी गोष्टी विचारायचा असा आरोप पीडित तरुणीनं केलाय. तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी रजा मेनननं चक्क साडीचा पदर पकडला आणि मी मागे वळले तेव्हा माझ्याकडे वाईट नजरेनं पाहत होता असा जबाब पीडित महिलेनं पोलिसांना दिलाय. आरोपी रजा मेमन हा प्रत्येक तरुणीला प्लेयर नावानं हाक मारायचा. काय प्लेयर, काय चाललंय, काम जमत नसेल तर फक्त मला सांग असं बोलून तो या पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि यातूनच या महिलांचं देखील शोषण केलं जात होतं असं या पीडित महिलेनं पोलीस तक्रारीत म्हटलंय. पीडित तरुणीनं आसिफ अन्सारी नावाच्या कर्मचाऱ्यावर देखील गंभीर आरोप लावले. केबिन जवळ जागा नसतानाही तो जाणून बुजून तिथं बसायला यायचा, हात पकडायचा, अश्लील शेरेबाजी करायचा असे आरोप आसिफ अन्सारीवर लावण्यात आले आहेत. तुझी 0 फिगर आहे, तुझ्या धर्मात महिला बुरखा घालत नाहीत म्हणून बलात्कार होता अशी शेरेबाजी केल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. आणि जेव्हा आसिफ अन्सारीला विरोध करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यानं गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दात धमकी दिली. तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नवरा शहराबाहेर असतो, तुम्ही कसं मॅनेज करता? कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर सांग, मी कोणत्याही वेळी मदत करायला तयार आहे. मी तुझा नवरा असतो तर तुला कधीच एकटं सोडलं नसतं. वेगवेगळ्या आरोपींकडून अशा प्रकारचे प्रश्न ऐकून पीडित तरुणीला नकोसं व्हायचं. शाहरुख कुरेशी, रजा मेनन, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शफी शेख या सर्वांवर मानसिक छळ, लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला. आरोपींनी एका पुरुष कर्मचाऱ्यावर देखील धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय. त्या पुरुष कर्मचाऱ्याची तक्रार अतिशय धक्कादायक आहे. 2022 मध्ये कंपनीत रुजू झालो तेव्हापासून वारंवार हिंदू धर्माचा अपमान केला जात होता. तौसिफ आणि दानिश सगळी कामं माझ्या अंगावर टाकायचे. वैयक्तिक समस्या दूर करण्यासाठी त्यांनी मला काळी जादू करण्याचा सल्ला दिला. मात्र मी काही काळी जादू करण्याच्या भानगडीत पडलो नाही. 2023च्या ईदला तौसिफ घरी घेऊन गेला. टोपी घालून मला नमाज पठण करायला लावलं आणि माझे फोटो काढले. ते फोटो एक्सिस कलेक्शन ग्रुपवर शेअर केले. या पोलीस तक्रारीमध्ये काही तक्रारदारांनी म्हटल्याप्रमाणे मांसाहार करत नसलं तरी देखील पार्ट्यांमध्ये घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी मांसाहार करायला सांगणं असं देखील या तरुणींसोबत घडत होतं. वडिलांचा आजार जर बरा करायचा असेल तर मुस्लिम धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्मांतर करावं लागेल असा देखील तगादा लावला जात होता. धर्मांतर करण्यात जर विरोध केला
तर कंपनीच्या मुख्यालयामध्ये काही खोटे रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करून त्यांची कामाच्या ठिकाणी छळवणूक देखील होत असल्याचं या तक्रारीत म्हटलंय. पीडितांनी पोलिसांना दिलेला जबाब ऐकून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आरोपींना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहेच. त्याशिवाय ही मानसिकता नेमकी जन्माला कुठून येते याचं मूळ शोधणंही आवश्यक आहे. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.